गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री परमात्मने नमः. शिवगीता अध्याय 4. तेव्हा सूत म्हणाला, असे सांगून अगस्त्य ऋषी आपल्या आश्रमी गेल्यानंतर रामगिरीवर पुण्यवती गोदावरीच्या तीरी शिवलिंगाची स्थापना करून विधीप्रमाणे विरजा दीक्षा करून सर्वांगाला भस्म लावून रुद्राक्ष माळा धारण करून लिंगाला गोदा नदीच्या पवित्रोदकाने अभिषेक करीत वन्य पुष्पांनी व फळांनी पूजा करीत भस्म धारण करून भस्मावर शयन करीत व्याघ्र चर्मासनावर बसून एकाग्र चित्ताने अहोरात्र सहस्र नामाचा जप करू लागला. एक मासे फलाहार, दुसऱ्या मासात पर्णहार, तिसऱ्या मासात जलाचाच आहार, चौथ्या मासात वायूचाच आहार. तो राम शम व दम यांनी युक्त व प्रसन्न चित्त होऊन हृदय कमळात वास करणाऱ्या महेश्वराचे ध्यान करीत असे. चतुर्भुज, त्रिनेत्र, विद्युलतेसारख्या पिंगट वर्णाच्या जटा धारण करणारा, कोट्यावधी सूर्यासारखा तेजस्वी, कोटी चंद्राप्रमाणे शीतळ, सर्व भूषणांनी भूषित, नागरूपी यज्ञोपवीतधारी, व्याघ्र चर्म परिधान करणारा, वरद आणि अभय स्वरूप धारण करणारा, व्याघ्र चर्म हेच उत्तरीय धारण करणारा, ज्याला सर्व सुरासुर वंदन करतात, पंचवक्र, चंद्रमौळी, त्रिशूळ आणि डमरू धारण करणारा, नित्य शाश्वत शुद्ध निर्विकार व अक्षय अशा शिवाचे ध्यान करीत असता 4 मास गेले. नंतर एके समयी प्रलय काळाच्या समुद्राच्या शब्दासारखा भयंकर अथवा समुद्र मंथन समयी मंदर पर्वताच्या घर्षणाने जो शब्द होत असे त्यासारखा अथवा शंकराच्या बाणाग्नीने जेव्हा त्रिपुरासुराचे विमान जळून खाली पडू लागले त्यावेळी जो गडगडाट झाला त्यासारखा महानाद झाला. तो नाद ऐकून राम भयचकित होऊन आकाशाकडे पाहू लागला. इतक्यात हे द्विज हो, त्याला समोर मोठे तेज दिसू लागले. त्या तेजाने भ्रांत झालेल्या त्या 10 दिशांस काही दिशेनासे झाले. त्रिकाळ नेत्र दिपून गेलेला तो राजपुत्र मूढ झाला. हे ब्राह्मण हो, ही रावणाची माया असावी असा त्याने विचार करून तर्क केला. नंतर तो महावीर राघव स्वतःचे धनुष्य सज्ज करून उठला व दिव्य अस्त्रांनी अभिमंत्रित केलेल्या तीक्ष्ण बाणांची वृष्टी करू लागला. अग्न्यास्त्र, वरुणास्त्र, सोमास्त्र, मोहनास्त्र, सूर्यास्त्र, पर्वतास्त्र, सुदर्शनास्त्र, महाचक्र, कालचक्र, वैष्णवास्त्र, रुद्रास्त्र, पशुपतास्त्र, ब्रह्मास्त्र, कुबेरास्त्र, वज्रास्त्र, वायस्त्र, परशुरामास्त्र इत्यादी अनेक अस्त्रे त्याने सोडली. परंतु ती सर्व शस्त्रास्त्रे त्या भयंकर तेजात मेघातून समुद्रात पडलेल्या गारा जशी विरून जातात तशी विरून गेली. नंतर लगेच त्याच्या हातातील धनुष्य खाली पडून जळाले. तशीच बाणांचे भाते, अंगोली त्राण, गोधिका म्हणजे धनुष्याच्या दोरीचा आघात होऊ नये म्हणून मनगटावर बांधलेले चर्म हेही खाली पडून जळाले. हे पाहून लक्ष्मण भ्याला आणि मूर्छित होऊन भूमीवर पडला. आणि रामचंद्र स्तब्ध होऊन जमिनीवर गुडघे टेकून डोळे मिटून भयचकित होऊन शंकराला शरण गेला आणि उच्च स्वराने शिव सहस्र नामाचा जप करू लागला. वारंवार शिवाला साष्टांग नमस्कार घालीत होता. पूर्वीसारखा 10 दिशा दणाणून टाकणारा शब्द झाला. भूमी भयंकर रीतीने हलली, पर्वतही हलले. नंतर क्षणात चंद्रासारखे शीतळ असे तेज प्रकट झाले. राम नेत्र उघडून पाहू लागला. तो सर्व अलंकारांनी भूषित असा शुभ्र वृषभ पुढे दिसला, जो अमृत मंथन समयी वर आलेल्या नवनीत पिंडासारखा अति स्वच्छ सोन्यामध्ये ओवलेल्या मरकत मण्याच्या कांतीसारखी त्याची शिंगे आहेत, ज्याचे नेत्र नीळ मण्यासारखे आहेत, जो लहान
सारत्नेने भूषित, ज्याला रत्नजडित पृष्ठात्तरण आहे, ज्यावर श्वेत चामरे शोभत आहेत, गळ्यातील घंटा व घुंगरू यांच्या घनघनाटाने जो दशदिशा दानांना टाकत आहे, अशा त्यावर स्वच्छ स्फटिक मान्याप्रमाणे कांती असलेला महादेव बसला होता. कोटी सूर्यासारखा तेजस्वी, कोटी चंद्रासारखा शीतल, व्याघ्रांवर परिधान केलेला, नाग यज्ञोपवीत धारण करणारा, सर्व अलंकाराने युक्त, विद्युलतेसारख्या पिंगट जटा धारण करणारा, ज्याचा कंठ नीळ व्याघ्र चर्म प्रावरण केलेला, मस्तकी चंद्र धारण केलेला, ज्याचे 10 भुज अनेक आयुधांनी शोभत आहेत, त्रिनेत्र, तरुण, सर्व पुरुषात श्रेष्ठ, सच्चिदानंद रूप, तसेच त्या वृषभावर आनंदाने बसलेली, पूर्णचंद्राप्रमाणे जिचे मुख निळकमळासारखी अथवा मरकतरत्नासारखी जिची कांती, जी मौक्तिकाभरणांनी युक्त असल्यामुळे नक्षत्रांनी युक्त व विंध्य पर्वतासारख्या अत्युच्च स्तरांच्या भाराने नम्र झालेली, रात्रच की काय, जिचा मध्यभाग आहे किंवा नाही याचीच शंका उत्पन्न व्हायची, सर्व स्त्री जातीत श्रेष्ठ, दिव्य अलंकाराने युक्त, दिव्य सुगंधाची ओटी लावलेली, कंठी दिव्य पुष्पांच्या माळा आहेत, नीलकमळाप्रमाणे जिचे नेत्र, कुरलकेशांनी जिचे मुख शोभत आहेत, तांबूल चर्वणाने अधरोष्ठ शोभायमान, शंकराला आलिंगन दिल्यामुळे जिच्या शरीरावर रोमांच उभारले आहेत, जी सच्चिदानंद रूप आहे, त्रिलोक्याची माता, सर्व सुंदर पदार्थांचे सार काढून जिचे स्वरूप बनवले आहे, अशा पार्वतीलाही रामचंद्र पाहता झाला. तसेच आपापल्या वाहनावर बसलेले, आपापले आयुध धारण केलेले, सामे गायन गाणारे, आपापल्या स्त्रियांनी युक्त असे सामंत तत्वभागी असलेले इंद्रादी लोकपाल, अग्रभागी गरुडारूढ, शंख चक्र गदा धारण करणारा, नीलमेघाप्रमाणे ज्याची शरीर कांती, विद्युतकांनी लक्ष्मीने युक्त व एकाग्र अंतःकरणाने रुद्राध्यायाचा जप करीत असलेला विष्णू, व पृष्ठभागी हंसावर बसलेली चतुर्मुख, 4 मुखांनी 4 वेद, रुद्र सुक्ते यांनी महेश्वराची स्तुती करणारा, मोठ्या मिशा असलेला, मस्तकी जटा धारण करणारा, सावित्री सहित ब्रह्मदेव, अथर्वोपनिषदाने स्तुती करणारे मुनिमंडळ, श्वेताश्वर शाखेच्या मंत्रांनी गिरजापतीची स्तुती करणारा, गंगादी नद्यांनी युक्त असा नीलवर्ण सागर, रत्नभूषित होऊन कैवल्योपनिषदाचा पाठ करणारे, कैलास पर्वतासारखे अनंतादी महानाग, सुवर्णाची वेत्रलता हस्तात घेऊन अग्रभागी उभा राहिलेला नंदिकेश्वर, दक्षिण भागी मुषकावर आरूढ झालेला पर्वतप्राय गजानन, उत्तर भागी मयुरावर आरूढ झालेला षण्मुख कार्तिक स्वामी, भीषणदेही महाकाळ आणि चंडेश्वर उभय पार्श्वभागी उभे राहिलेले, प्रदीप्त झालेल्या दावाग्नीसारखा भयंकर असा लांब अंतरावर उभा राहिलेला कालाग्नी रुद्र, वक्रदेहाचा त्रिपाद, अग्रभागी नृत्य करणारा भुंगिरीटी आणि अनेक प्रकारच्या आकृतींचे कोट्यावधी प्रथमगण, स्वभोवती आपापल्या वाहनारूढ झालेले ब्राह्मी, माहेश्वरी इत्यादी मातृकांचे मंडळ, पंचाक्षर मंत्रांचा जप करणारे सिद्ध विद्याधर इत्यादी दिव्य रुद्रगीतांचे गायन करणारे किन्नर वृंद, त्र्यंबकम यजामहे या मंत्राचा जप करणारा ब्राह्मण समूह, आकाशात आपली महती विनावादन करून नृत्य गीत गाणारा नारद, हावभावयुक्त नृत्य करणाऱ्या रंभादी अप्सरा, गात असलेल्या चित्ररथादी गंधर्वाचा समुदाय, शंकराच्या कर्णातील कुंडलेच झालेले कंबल आणि अश्वतर
हे नाग, तसेच मधुर गान करीत असलेले कपाळ आणि कंबल हे नाग, अशा प्रकारची ती सर्व देवसभा पाहून रामचंद्र आपणाला कृतार्थ मानिता झाला. अतिशय हर्ष झाल्यामुळे सद्गदित झालेल्या वाणीने शस्त्र नाम जपाने महेश्वराची स्तुती करून तो वारंवार प्रणाम करता झाला. याप्रमाणे या शिवगीतेतील चतुर्थाध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. ओम नमः शिवाय.